माझी ताई आणि मी. पण ताईचं लग्न होऊन 2 वर्ष झाली, त्यामुळे ती आता सासरी असते. कधीतरी 3-4 महिन्यातून ती घरी येत असते आई आणि बाबांच्या भेटीला. एकदा झालं असं की त्या दिवशी रविवार होता. मी सकाळी उशिरा उठलो आणि आळस करत हॉलमध्ये बसलेलो होतो. आई आणि बाबा त्यांच्या रोजच्या गप्पांमध्ये मग्न होते. माझ्या हातात मोबाईल होता आणि मी हलकासा हसत व्हिडिओ स्क्रोल करत बसलो होतो. आईने स्वयंपाकघरातून आवाज दिला, शैलेश जरा दार उघड बघ, नवीन बाई मोलकरीण येणार आहे आजपासून. मोलकरीण? मी एक क्षण थांबलो. आधीची बाई नुकतीच गावाला गेली होती, त्यामुळे आईने कोणीतरी नवीन ठेवली होती. मला या सगळ्यात विशेष रस नव्हता. पण दार वाजलं तसा मी अनिश्चिततेने उठलो आणि दार उघडलं. समोरचं दृश्य पाहून माझे डोळे क्षणभर विस्फारले. समोर ती उभी होती. साधारण 36 वर्षाची, मध्यम उंचीची, पण तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच कळी होती. तिचा सावळा रंग गुलाबी सरतेजाने झळकत होता. मोठे गळत काळे डोळे माझ्यावर स्थिर होते आणि ओठांवर एक हलकंसं मिश्किल हसू. तिचे लांब काळेभोर केस मोकळे सोडलेले होते. काही लटा हलक्या वाऱ्याने तिच्या गालावर अलगद झुलत होत्या. कपाळावर मोठी टिकली होती, जी तिच्या चेहऱ्याच्या सौंदर्यात अजून भर घालत होती. नाक छोटंसं पण टोकदार, गाल हलकेसे भरलेले, ज्यामुळे तिचं हसू आणखी गोड वाटत होतं. ती अगदी गडद लालसर गुलाबी रंगाची साडी नेसली होती, जी तिच्या सौंदर्याला अजून खुलवत होती. साडीमध्ये तिच्या सौंदर्याचं मोहक वळण स्पष्ट दिसत होतं. शरीर भरदार पण कमनीय होतं. चालताना तिच्या हालचालीत एक प्रकारचा सहज नजरेत भरणारा ताल होता. तिच्या सुंदर मानेवर अलगद विसावलेलं मंगळसूत्र. ती एवढी सुंदर होती की मी तिला डोळे भरून बघत शांत उभा होतो. ती पण शांत उभी होती आणि मी तिच्याकडे एकटक पाहत राहिलो. काही क्षण तर शांतता पसरली. मग तिचं हलकंसं हसली आणि म्हणाली, साहेब, मी नवीन कामवाली बाई सरिता कामाला लागू का? ती हे बोलतानाच तिने थोडा पदर पुढे ओढला आणि तिच्या त्या हालचालीत ही एक वेगळीच मोहक अदा होती. मी एकदम भानावर आलो. गळा खाकरून म्हणालो, हा या ना. ती आत आली. तिच्या मागे येणारा तिच्या सुवासाचा मंद दरवळ माझ्या मनात काहीतरी वेगळंच हरवून गेला. सरिता घरात आली आणि मग तिनं सभोवताली नजर फिरवली. मोठा श्रीमंती घराचा आलिशानपणा तिला जाणवत होता, पण तिच्या चेहऱ्यावर फारसा प्रभाव नव्हता. जणू श्रीमंतीपेक्षा तिला काहीतरी वेगळं महत्त्वाचं वाटत होतं. माझी नजर अचानक तिच्या हातावर गेली. तिच्या हाताला भाजलं होतं आणि काहीतरी लागलं असं निशाणही होतं. हातातल्या काहीच बांगड्या व्यवस्थित होत्या, बाकी फुटल्या होत्या. ती जरा सावरत म्हणाली, घर छान आहे, पण फारच शांत वाटते. तुमचं लग्न नाही झालं का? मी तिच्या अनपेक्षित प्रश्न मला विचित्र वाटला. अजून नाही, मी हसून उत्तर दिलं. ती हसली आणि म्हणाली, बरंय, नाहीतर बायको असती तर माझ्या इथे कामाला लागण्याआधीच रागाने हाकलून लावलं असतं. बायका कधीही बघाल तवा मागं नुसती गडबडघाई करतात. काम करून घ्यायची. अहो, मोलकरी नसलं म्हणून काय झालं, आम्ही पण माणसंच आहे की. एकसारखं सतत दिवसभर काम तर करत राहू शकत नाही ना. पण घर मालकीन बायकांना हे कुठं कळतं. मी गडबडलो. ही बाई काही साधी नाही. असं का? मी मागे जात विचारलं. ती म्हणाली, बायका नवऱ्यांना जपतात हो, पण नवऱ्यांनी दुसऱ्या बाईशी जास्त बोललं तर लगेच कुरकुर सुरू होते. मी तिच्या बोलण्याच्या हावभावाने हसलो. ती कामाला लागली. झाडू मारताना, फरशी पुसताना तिच्या हालचालीकडे माझं बारीक लक्ष होतं. दुसऱ्या दिवशी ती जरा लेट आली. मी आतुरतेने तिची वाट बघत होतो. डोअरबेल वाजली. मी पटकन जाऊन दरवाजा उघडला. समोर सरिता उभी होती, पण तिच्यात आज वेगळा बदल दिसला. तिनं आज काळ्या रंगाची साडी, ज्यावर पांढरी फुलं होती, त्यासोबत तिनं भरपूर मेकअपही केलेला होता. तिच्या नाजूक साजूक ओठांवर लाल रंगाची लिपस्टिक. मी तिला निहाळत होतो. तेवढ्यात ती म्हणाली, साहेब,
जरा बाजूला होणार आहात का? मला आत तरी जाऊ द्या, एवढं ध्यान देऊन काय बघताय? तिच्या या बिनधास्त बोलण्याला मी घाबरत मान खाली झुकवली. कदाचित माझ्या नजरेतली ओढ तिला दिसली होती आणि तिलाही माझा हेतू समजावा म्हणून ती माझ्याशी जरा आगळं वेगळं बोलत होती. आता या असल्या मोहक स्त्रीला मी माझ्या हातातून निसटून कसं जाऊ देऊ, म्हणून मग मी ठरवलं आता काही ना काही आयडिया करून हिला आपल्याकडे आकर्षित करायचं. आणि ती आत आली, झाडू उचलून कामाला लागली. मी म्हणालो, अहो, तुम्हाला मी काकू म्हणून हाक मारली तर चालेल ना? तिनं माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली, हो चालेल ना, का नाही चालणार? मी बाजूला जाऊन सोफ्यावर बसत विचारलं, अहो सरिता काकू, आणखी कोण कोण आहे मग तुमच्या घरी? ती झाडू मारताना म्हणाली, जास्त लोक नाही. माझी सासू आता नाही आहे, सासरे बुवा आहेत, मी, माझा नवरा आणि माझा लहान मुलगा आशिष. तेवढ्यात तिचं झाडू मारून झालं होतं आणि ती किचनकडे गेली माझ्यासाठी नाश्ता बनवायला. मी ही संधी बघितली. घरात कोणीच नव्हतं, कारण रविवार असल्याने आई आणि बाबा सकाळीच 10 वाजता खरेदीसाठी घराबाहेर गेले होते. मी लगेच किचनमध्ये जाऊन गुपचूप तिच्या मागे उभा राहून नजरेनं मागील मोजमाप करत होतो. पुढच्या क्षणात तिने मागे वळून पाहिलं. झाला का नाश्ता तयार काकू? मी पाणी पिण्यासाठी आलो होतो, असं म्हणत मी फ्रीजचा दरवाजा उघडला आणि पाण्याची बाटली बाहेर काढली व काढून पाणी पिण्याचं नाटक करू लागलो. काकूंनी मला तिथंच प्लेटमध्ये नाश्ता दिला. नाश्त्यात आज सरिता काकूंनी पोहे बनवले होते. मला ते देऊन ती परत तिच्या स्वयंपाक बनवण्याच्या कामात गुंतली. मी तिलाच बघत मागे उभा होतो. हळूच मी तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो, अरे वा सरिता काकू, आज तुम्ही खूपच सजलात, काही विशेष कारण आहे का? तिनं माझ्या डोळ्यात बघितलं आणि म्हणाली, चांगलं बारीक लक्ष आहे साहेब तुमचं माझ्यावर. मी म्हटलं, तसं नाही हो सरिता काकू, आज तुम्ही खूपच छान दिसताय. नवीन कपडे, एवढा सारा मेकअप, त्यात तुम्ही आज आनंदीही दिसताय, म्हणून आपलं सहज विचारलं, आज काही विशेष आहे का? ती म्हणाली, अरे वा, बरोबर ओळखलं तुम्ही, आज माझा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा, असं मी हसत म्हणालो आणि घरी कोणी नव्हतं तर तिला इम्प्रेस करण्यासाठी बाहेर जाऊन केक घेऊन आलो. मग मी तिला बाहेर हॉलमध्ये घेऊन आलो. तिथं टेबलावर ठेवलेला केक बघून ती आश्चर्यचकित झाली. अहो साहेब, या सगळ्यांची काय गरज होती? असं म्हणत ती टेबलासमोर आली. आम्ही दोघांनी मिळून केक कापला. मी तिला माझ्या हाताने केक भरवला आणि तिच्या चेहऱ्यावरही केक लावला. चेहऱ्यावर केक लावताना माझे हात तिच्या कोमल गालावर फिरत होते, जणू काही कापसाच्या उशीवर फिरत आहे असं मला वाटत होतं. माझ्या आतल्या हालचालीला गती मिळाली होती. तेवढ्यात ती डोक्याला हात लावत म्हणाली, अरे देवा, मी चुलीवर भाजी ठेवली आहे, आणि धावत किचनमध्ये गेली. मी स्वतःला सावरलं आणि तिथंच सोफ्यावर बसलो. किचनमधून बाहेर निघून ती सरळ बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन बाहेर येऊन माझ्याजवळ उभी राहिली. म्हणाली, साहेब, तुम्ही जे काही फोटो काढले ते मलाही सेंड करा. अहो, कसं सेंड करणार? माझ्याजवळ तर कुठे तुमचा नंबर आहे? ती हसली. अहो, मग त्यात काय एवढं? घ्या माझा नंबर आणि मला व्हॉट्सअप करा ते फोटोज, असं म्हणत तिनं तिचा नंबर मला दिला. मी लगेच तिचा नंबर घेतला आणि तिला व्हॉट्सअप केलं. तेवढ्यात आई बाबाही घरी आले आणि संध्याकाळी 6 वाजता सरिता काकूही तिच्या घरी गेली. सकाळी परत मी तिची वाट बघत बसलो होतो. मला तिच्याशिवाय करमत नव्हतं. मी माझ्या रूममध्ये व्हिडिओ बघत बसलो होतो. तेवढ्यात ती पाण्याची बादली घेऊन आली लादी पुसायला. तिनं बादली खाली ठेवून लादी पुसायचा कपडा घेतला आणि वाकली. कपडा लादीवरती फिरून ती लादी पुसत होती. मी तिलाच बघत होतो. कमरेचा झोप, तिच्या भरदार शरीराची हालचाल, सगळंच काहीसं मला वेड लावत होतं. ती जाणून बुजून माझ्या नजरेला सामोरी जात होती. दिवसभर सतत माझ्या समोर येत होती. आई आणि तिचंही बोलून झालं होतं.
आईलासुद्धा ती आवडली होती. त्या दिवसापासून सरिताने घर सांभाळायला सुरुवात केली. सकाळी आली की आधी हॉल, मग किचन आणि शेवटी माझी खोली असा तिचा काम करायचा रुटीन झाला होता. मला तिच्या येण्याची सवयच व्हायला लागली होती. ती लादी पुसत असताना मला अचानक तिच्या हातावर आणि खांद्यावर कोणी मारलंय कसे लाल ठसा उमटलेले निशाण दिसले. मी विचारलं, काय झालं? हे निशाण कसले? ती हसत म्हणाली, काही नाही साहेब, असंच. मी जरा ठाम जोर देत परत विचारलं. तिच्या डोळ्यात आसू आले. ती रडत म्हणाली, अहो तुम्ही मला काल जे फोटोज पाठवले ना वाढदिवसाचे, ते माझ्या नवऱ्याने बघितले आणि म्हणाला काय गरज होती वाढदिवस इथं साजरा करायचा, आणि दारू पिऊन मला मारलं. मी पुढे जाऊन तिला म्हणालो, अहो रडू नका, पण ती नुसती रडतच होती. तो आमच्याशी असंच वागतो, कामाला जातो आणि कामाच्या सर्व पैशांची दारू पिऊन येऊन माझ्याशी भांडतो. घराची जबाबदारी माझ्या एकटीवरच आहे. मी जाऊन तिला पाणी घेऊन आलो आणि म्हणालो, अहो परिवारात चालतात असल्या गोष्टी, एक दिवस सगळं ठीक होईल. बघा. पाणी पित तिने वरती माझ्याकडे बघितलं. मला तिच्या नजरेत एक वेगळीच लचक दिसून येत होती. एक दिवस ती कपाटाजवळ उभी राहून कपाट पुसत होती. वरच्या शेल्फवर तिचा हात पोहोचत नव्हता. तिनं पदर सावरत हात उंचवला आणि तिच्या कमरेचा कापुरासारखा रंग मला दिसला. ती थोडीशी वळली आणि माझ्या नजरेला नजर देत म्हणाली, साहेब मदत करणार नाही का तुम्ही? आता विचारल्यावरच मदत करावी का? मी उत्तर दिलं. ती हसली आणि झाडू मारू लागली. पण हळूहळू आमच्यात अंतर कमी होत गेलं. तिच्या नजरा आता थोड्या लाजऱ्या झाल्या होत्या आणि माझी नजर ती तर केव्हाच तिच्या सौंदर्यात हरवून गेली होती. एका दिवशी आईची तब्येत खराब असल्यामुळे आईने सरिताला रात्री घरीच थांबवून घेतलं. मी रात्री उशिरापर्यंत बाहेरच्या हॉलमध्ये TV बघत बसलो होतो. आई वरच्या मजल्यावर झोपलेली. सरिता स्वयंपाकघर आवरून बाहेर आली. ती थोडीशी दमली होती. ती सरळ माझ्यासमोर खुर्चीवर बसली आणि ओठांवर बोट फिरवत म्हणाली, साहेब किती बायका असतील तुमच्या मागे? अचानक हा असा आगळा वेगळा प्रश्न. मला तर काहीच कळलं नाही. पण आता आमची जवळीक वाढत चालली होती म्हणून का गं, मी मिश्किलपणे विचारलं. तुम्ही चांगले दिसता, श्रीमंत आहात, कोणतीही मुलगी मोहात होईल तुमच्यावर. मी हसलो. पण तू कोणत्याही मुलीसारखी नाही आहेस असं म्हणालो. ती स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात प्रश्न उमटला, कसं? मी जवळ सरकून बोललो, कारण तुझ्यात काहीतरी वेगळं आहे जे मला रोज मोहात टाकतंय. तिच्या श्वासांचा वेग वाढला. तिला कळलं होतं आता काहीतरी वेगळं घडणार आहे. तेवढ्यात ती लगेच माझ्या लांब झाली. मला कळत नव्हतं ती अशी का वागते. तो दिवस आणि ती रात्र तिच्या आठवणीत निघून गेली. सकाळी सकाळी घरात तारांबळ उडाली होती. मी उठलो आणि आईकडे गेलो. मामांची तब्येत खराब आहे असं आईने सांगितलं. आई आणि बाबा जशी सरिता काकू सकाळी घरी कामाला आली, माझी जबाबदारी तिच्यावर सोपवून ते निघून गेले आणि तिला आजचा दिवस इथंच थांब असं सांगून गेले. दिवसभर मी दुरूनच तिच्या हालचालीवर लक्ष ठेवून होतो. ती मुद्दाम माझ्यासमोर अवतीभवती येत होती, तरी पण मी तिच्याकडे दुर्लक्ष करत आहे असं दाखवत होतो. हळूहळू दिवस गेला आणि रात्र झाली. त्या रात्री घरात कोणीच नव्हतं. आई वडीलही बाहेरगावी गेले होते. मी आणि सरिता दोघंच होतो. मी जेवण करून सरळ रूममध्ये निघून गेलो. जाताना मी तिच्याकडे बघितलंसुद्धा नाही. अचानक 9:30 वाजता ती हळूच माझ्या खोलीत आली. तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि भीती स्पष्ट दिसत होती. साहेब, माझा आशू, माझा मुलगा, तो खूप आजारी पडलाय. ताप उतरता उतरत नाही. आत्ताच माझ्या सासरेबुवांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं. ती रडता रडता म्हणाली, डॉक्टरांनी दवाखान्यात भरती करायला सांगितले, पण पैशाचं काहीच सुचत नाही. मी कशाचाही विचार न करता लगेच गाडीची चावी उचलली आणि कपाट उघडून पैसे सोबत घेऊन म्हणालो, चला आपण लगेच हॉस्पिटलला जाऊ.
दवाखान्यात पोहोचताच डॉक्टरांनी सांगितलं की मुलाची प्रकृती गंभीर आहे, उपचारासाठी ताबडतोब पैसे भरावे लागतील. सरिता बिचारी पूर्णतः हतबल झाली होती. तिचा नवरा मदतीच्या ऐवजी दारूच्या नशेत गळगळत पडला होता. मी पैसे भरले, त्यात काही कमी पडले होते. मी लगेचच माझ्या खात्यातून पैसे ट्रान्स्फर केले. ती माझ्याकडे थक्क होऊन पाहत राहिली. म्हणाली, साहेब, हे सगळं माझ्यासाठी किती करताय तुम्ही? तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. मी तिला धीर देत म्हणालो, कारण तू चांगली आहेस सरिता. तुझ्या डोळ्यातील वेदना मला आता समजल्यात. त्या रात्री आम्ही दोघं हॉस्पिटलच्या बाकावर बसून राहिलो. आशूच्या तब्येतीत सुधारणा होत होती, पण सरिता मात्र थोडीशी सुन्न वाटत होती. मी हलक्या आवाजात म्हणालो, सरिता, आता तुम्हाला कोणाचीही भीती बाळगायची गरज नाही. मी आहे ना. आणि यापुढे कृपा करून मला साहेब नाही तर माझ्या नावाने हाक मारा, मग मला आवडेल. ती माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात भावनांचा महापूर होता. मग ती हळूच पुढे आली आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवकवलं. तिच्या अश्रूंनी माझा शर्ट ओला झाला. पण त्या क्षणी मला जाणवलं, मी फक्त तिला आधार दिला नव्हता, तर तिच्या हृदयात एक विशेष स्थान मिळवलं होतं. आशूला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला आणि सरिताने सुटकेचा श्वास टाकून घरी परतली. तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता, पण त्याचवेळी एक समाधानही होतं. मी तिला घरी पोचवायला गेलो. घरी परतून तिची आठवण येत होती, पण त्याचवेळी एक समाधानही होतं. मी तिला घरी पोचवायला गेलो. घरी परतून तिची आठवण येत होती, पण काय करणार, तसाच मन मारून झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिची वाट बघितली, पण ती काही आली नाही. तो दिवस तर नुसता मी TV आणि आपले ते मोबाईलवरचे व्हिडिओ बघण्यातच घालवला. रात्री उशिरा मी एकटाच हॉलमध्ये बसून तिचाच विचार करत होतो. अचानक माझ्या खोलीच्या दारावर हळू आवाज आला, शैलेश. मी उठून दार उघडलं. सरिता उभी होती. तिचे डोळे ओलसर होते, पण त्यात वेगळंच काहीतरी दिसत होतं. हातावर मानेवर मारहाण झाल्याच्या जखमा. मी काही विचारायच्या आधीच ती आत आली आणि हलक्या आवाजात म्हणाली, खूप मोठं उपकार केलं माझ्यावर, पण आज मला फक्त आधार नकोय तर तुझी साथ हवी आहे. सरिता, मी काहीतरी बोलायला लागलो, पण तिने माझे ओठ बोटांनी हलकेच थांबवले. आज फक्त भावनांना बोलू दे. शैलेश हातात पाणी घेतलं होतं, पण डोळ्यांमध्ये वेगळाच भाव होता. म्हणाली, साहेब, काहीतरी वेगळं वाटतंय आज. मी हलक्या स्वरात म्हणालो, आज पूर्ण रात्र आपली आहे. ती पुढे आली. माझ्या हातांवर अलगद हात ठेवला. त्या रात्री पहिल्यांदा तिनं स्वतःला माझ्या हवाली केलं होतं आणि मीही स्वतःला तिच्या प्रेमात हरवून बसलो. ती रात्र अगदी वेगळी होती. बाहेर थंड वारं सुटलं होतं. पूर्ण घर शांत होतं. मी आणि सरिता एकमेकांसमोर उभे होतो. तिच्या डोळ्यांमध्ये काहीतरी वेगळं होतं. ओढ, संकोच आणि एक अदृश्य रेषा जी दोघांनी ओलांडायची की नाही, ती माझ्या अगदी जवळ उभी होती. पदर हलकासा मागे गेला होता, त्यामुळे तिच्या खांद्यावर माझी नजर स्थिरावली. तिच्या श्वासांचा मंद उष्ण स्पर्श माझ्या गळ्याजवळ जाणवत होता. मी हळूच तिच्या हातावर हात ठेवला. ती काही बोलली नाही, पण हाताला लागले होत तिथं तिला वेदना होत होत्या. सरिता, मी कुजबुजलो. तिनं अलगद माझ्या डोळ्यात पाहिलं. साहेब, आपण हे योग्य आहे का? तिचा आवाज थोडा थरथरत होता. मला तिच्या डोळ्यातलं दुःख दिसलं. मी तिच्या गालाजवळ आलो, पण काहीही न बोलता फक्त तिच्या केसांमधून अलगद हात फिरवला आणि विचारलं, तुला असं वाटतंय का आपण चुकीचं काही करतोय? ती थोडा वेळ गप्प राहिली. मग हलक्या आवाजात म्हणाली, नाही, पण मी घाबरते. मी तिचा हात हलकेच धरला आणि तिला जवळ ओढलं. तिचा नवरा तिला एवढा त्रास देत होता. तो सतत दारू पिऊन तिच्याशी भांडायचा. मी तिला चुंबन घ्यायला लागलो. आम्ही दोघं एकमेकांमध्ये हरवून गेलो होतो. मी जरा हलक्या स्वरात म्हणालो, सरिता, मी तुझा आदर करतो. तुझ्या भावना ओलांडून काहीही करणार नाही. तुम्ही खरंच खूप वेगळे आहात. बाकी कुणी असतं तर.
ती एवढं बोलतानाच मी तिला म्हटलं, बस काहीही बोलू नकोस, आज जे काही घडणार ते घडू दे. तिच्या डोळ्यात अजूनही आसू होते. अशा दारुड्या नवऱ्यासोबत संसार करणं खरंच अवघड होतं. मी तिला मिठीत सामावून घेत हळूच म्हणालो, फक्त आपण एकमेकांच्या सोबत आहोत, एवढंच पुरेसं आहे. आम्ही दोघं एकमेकांमध्ये हरवून गेलो. ती मला एक इशारा करत होती स्वतःमध्ये सामावून घेण्याचा. मी देखील तसंच तिच्यामध्ये सामावून गेलो. कितीतरी वेळ आम्ही एकमेकात होतो. रात्रभर मी तिला तिच्या दुःखात आधार देत होतो. सकाळ झाली अखेर. दिवसा सकाळी 10 वाजता हे सगळं घडत होतं. आम्ही संबंध बनविला. दिवसभर आम्ही सोबतच होतो. ती म्हणाली, शैलेश, अरे तू मला आधी भेटला असता तर मी तुझ्याशी केव्हाच लग्न केलं असतं, पण ते सुद्धा कसं शक्य झालं असतं. मी गरीब, तुम्ही एवढी मोठी लोक. माझ्या नशिबी देवानं पण बघ ना काय लिहून दिलं. मी तिला परत जवळ घेऊन शांततेत समजावत होतो. खरंच सरिता, तू मला आधी भेटली असती तर मी तुझ्याशीच लग्न केलं असतं. यावर ती मात्र आता खळखळून हसत म्हणाली, अरे वेड्या, जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा तू फक्त 14 वर्षाचा असेल, मग कसं झालं असतं आपलं लग्न. यावर मी पण हसायला लागलो. आई आणि बाबाला गावावरून यायला 5 दिवस लागले. तोपर्यंत आम्ही नवरा बायकोप्रमाणे राहत होतो. कारण जो स्नेह, आदर, आपुलकी तिला तिच्या घरी भेटत नव्हती ती मी तिला देत होतो. सरिताही खूप खुश दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. दिवसभर माझ्यासाठी वेगवेगळे पदार्थ तयार करून ती मला खाऊ घालायची आणि रात्री माझ्या जीवनाचं पुस्तक बनवून मला वाचायची. आताही आमचा हा प्रवास लाडीगोडीने आनंदाने फुलत आहे. पण तिच्या नवऱ्यात काही बदल झाला नाही. सरिता माझी एक चांगली मैत्रीण बनली. माझ्या मनातला प्रत्येक विषय मी तिच्याशी बोलत असतो. कितीतरी विषयावर मी तिचं मतही मान्य केलं आहे. तर मित्रांनो, ही होती शैलेशची कथा. कशी वाटली तुम्हाला ही कथा मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच एका नवीन कथेत.